त्र्यंबकेश्वरमध्ये वादातून पत्रकारांना मारहाण, जखमी पत्रकारावर शासकीय रुग्णालयात उपचार। मारहाणीच्या घटनेची चौकशी व्हावी, भुजबळ यांची मागणी। कोल्हापुरात पडळकरांची काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा, तर कुत्र्याच्या गळ्यात फोटो लावून शरद पवारांकडून निषेध व्यक्त। गोपीचंद पडळकरांचे धनगर समर्थक एकवटले। आमदार पडळकर यांच्या फोटोला आणि फलकाला दुग्धाभिषेक घातला। सांगलीत पाटील समर्थकांच्या आंदोलनाला दिलं उत्तर। आमदार पडळकर यांच्या विरोधात सांगलीमध्ये आंदोलन। जयंत पाटील यांच्या समर्थकांचा सांगलीमध्ये रास्ता रोको। गोपीचंद पडळकर माफी न मागण्यावर ठाम। गरब्यात मुसलमानांना प्रवेश नको, विश्व हिंदू परिषदेचं फरमान। तर हिंदू मुलींना फसवून फूस लावण्यासाठी मुस्लिमांकडून गरब्याचा वापर होतो, विश्व हिंदू परिषदेचा आरोप। वाल्मिक कराडचा पंटर, गोट्या गित्तेवरचा मकोका रद्द। गित्तेसोबत असलेल्या 5 जणांवरचाही मकोका रद्द। परळीतील सहदेव सातभाई हत्येच्या प्रयत्नात मकोका लावला होता। आजपासून मुंबईत दिवसभर अवजड वाहनांना प्रवेशबंदी। नवरात्र उत्सवामध्ये मुंबईतील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय। अवजड वाहनांना मुंबईत केवळ रात्री 12 ते सकाळी 6 दरम्यानच मिळणार प्रवेश। शाळकरी मुलांच्या सुरक्षेचं काय झालं? मुंबई उच्च न्यायालयाचा संतापजनक सवाल। शाळेचा परिसर सुरक्षित करण्यात सरकार अपयशी ठरतंय, न्यायालयाचं निरीक्षण। ऑनलाईन लर्निंग लायसन्स चाचणी तात्पुरती बंद। तर रस्ता सुरक्षा आणि अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाचा महत्त्वाचा निर्णय। सांगलीत मनपामध्ये एकाच वेळी सुमारे 500 कर्मचाऱ्यांच्या झाल्या बदल्या। सांगलीच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ।